काल आपण बघा कालच्या तासाला आपण सिक्वेन्शियल स्टेप इन रिप्रोडक्शन मध्ये पहिली स्टेप कोणती सांगितली त्यामध्ये बघा. फर्स्ट स्टेप इज inseminations. Insemination, semen, sperm containing fluid deposited into female reproductive tract with the help of penis. Insemination नंतर second step is insemination चा अर्थ लक्षात ठेवा, deposition of semen. Then internal fertilization. आणि ह्याच्या अगोदर आपण सुरुवातीला फर्स्ट वन इज द गॅमेटोजेनेसिस. गॅमेट तयार होणं बघा. गॅमेटोजेनेसिस, गॅमेट तयार होण्याची स्टेप होती. इन्सेमिनेशन, स्पर्मॅटोजेनेसिस, ओजेनेसिस, गॅमेटोजेनेसिस, इन्सेमिनेशन, deposition of semen into female reproductive tract. Internal fertilization, fertilization takes place in human beings. Fertilization are of internal type, takes place in ampulla of oviduct or fallopian tube. Female reproductive tract मध्ये समजा हा oviduct किंवा fallopian tube आहे. याचे तीन भाग आहेत, infundibulum, isthmus and ampulla. मिडल रिजन मध्ये fertilization घडलं जातं, internal fertilization. झायगोट फॉर्मेशन, झायगोट तयार होण्याची प्रोसेस. The process of fusion of male and female gametes, sperm and ovum in ampulla developed to form diploid cell called zygote. Zygote undergoes cleavage, blastulation, implantation, gastrulation, and develop to form embryo. Process is called embryogenesis. Embryogenesis. Then gestation. Gestation, pregnancy. The carrying capacity of uterus, one or more embryo in uterus up to the pregnancy or delivery. And next one is the parturition or deliveries. त्यानंतर आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन्स, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन मेल अँड फिमेल याचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजून घ्यायचं. बघा याच्यातले सगळे नाव वगैरे पार्ट तयार करायचे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ, मुख्य करून याच्यामध्ये बघा चार भाग करायचे. मेनली कन्सिस्ट ऑफ टेस्टिस. Second is the accessory duct, accessory ducts. Third one is the glands or accessory glands, which form internal and external genitalia. And fourth one is the external genitalia. Sex organ present outer surface of body called external genitalia. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये याचं विभाजन चार भागामध्ये केलेलं आहे. टेस्टिस, दोन टेस्टिस आहेत. पेअर ऑफ टेस्टिस, राईट अँड लेफ्ट टेस्टिस, दोन स्ट्रक्चर आहेत. ऍक्सेसरी डक्ट म्हणजे स्पर्म तयार करणारे आणि स्पर्म कॅरी करणारे ज्या ट्यूब आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, ऍक्सेसरी डक्ट. असोसिएटेड ग्लॅंड्स या सिस्टीमच्या संबंधित ऍक्सेसरी डक्ट वरती असणाऱ्या ग्रंथी, एक्सटर्नल जेनायटेलिया. त्यापैकी आपण पहिला भाग टेस्टिस बद्दलची काय काय माहिती सांगता येईल बघा. इकडे लक्ष द्यायचं. ए पेअर ऑफ टेस्टिस, दोन टेस्टिस आहेत. ए पेअर ऑफ टेस्टिस प्रेझेंट इन ईच स्क्रोटल सॅक. ईच स्क्रोटल सॅक म्हणजे स्क्रोटम. स्क्रोटम इज द पिगमेंटेड स्किन पाउच. स्क्रोटम आहे. स्क्रोटमचे आतून दोन कप्पे केलेले आहेत आणि प्रत्येक कप्प्यामध्ये एक टेस्टिस आहे. ए पेअर ऑफ टेस्टिस प्रेझेंट इन ईच कंपार्टमेंट ऑफ स्क्रोटम. टेस्टिस आर, बघा एक एक कन्सेप्ट याच्यामध्ये काय सांगायचं की टेस्टिस या दोन आहेत. पेअर ऑफ टेस्टिस.
आणि हे कुठं आहे? प्रेझेंट इन स्क्रोटल सॅक. Scrotal sac. Each compartment of scrotal sac. Scrotum is the skin pouch. या प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये एक टेस्टिस आहे. टेस्टिस आर मेसोडर्मल इन ओरिजिन. मेसोडर्मल इन ओरिजिन. मेसोडर्मल इन ओरिजिन means एम्ब्रियोचे 3 लेयर आहेत. कन्सिडर एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एम्ब्रियोडर्म. एम्ब्रियोनिक लेयर, मिडल लेयर जो आहे त्यापासून टेस्टिस तयार झालेले आहे. टेस्टिस आर ओव्हल इन शेप. ओव्हल आहे. इट मेजर्स अबाउट 4 to 5 cm long, 2 to 3 cm wide and 3 cm thick. पेअर ऑफ टेस्टिस, 2 टेस्टिस आहेत. पेअर ऑफ टेस्टिस आणि प्रत्येक टेस्टिस स्क्रोटमच्या एका कप्प्यामध्ये सुरक्षित आहे, वेल प्रोटेक्टेड आहे. स्क्रोटल सॅक. टेस्टिसचा ओरिजिन हा मेसोडर्मल आहे. टेस्टिसचा सर्वसाधारणाकार ओव्हल अंडाकृती आहे आणि टेस्टिसची लांबी 4 ते 5 सेंटीमीटर. आता व्हॅरिएबल वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वगैरे याच्यात थोडा बदल केलेला आहे. 3 ते 5 वगैरे सेंटीमीटर लॉंग, 2 ते 3 सेंटीमीटर वाईड आहे आणि याची जाडी आहे 3 cm. ऍक्च्युली ह्या ज्या टेस्टिस आहेत ना, इन फोइटल लाईफ डेव्हलपमेंट ऑफ फोइटस, इन फोइटल लाईफ टेस्टिस आर डेव्हलप्ड इन ॲब्डॉमिनल रिजन. ॲब्डॉमिनल रिजन. ऍक्च्युली टेस्टिस या पोटाच्या भागामध्ये तयार झालेले असतात. अँड देन डिसेंड डाउनवर्ड इनटू स्क्रोटल सॅक. आणि त्यानंतर या टेस्टिस, पोटामध्ये ज्या टेस्टिस तयार झालेले आहेत या स्क्रोटल सॅक मध्ये येतात. स्क्रोटल सॅक. टेस्टिस डेव्हलप्ड इन लोअर ॲब्डॉमिनल रिजन अँड डिसेंड इन स्क्रोटल सॅक थ्रू इंजुनल कॅनॉल. इथं जो एक फिगर मध्ये बघा, हा जो रस्ता आहे, मार्ग दाखवलेला आहे. खाली येण्याचा जो मार्ग आहे, टेस्टिस या पोटामध्ये तयार होतात आणि स्क्रोटल सॅक मध्ये येतात. हा जो कॅनॉल आहे, इथं जो मार्ग असेल इंजुनल कॅनॉल, थ्रू इंजुनल कॅनॉल्स. समटाइम्स फेल्युअर ऑफ टेस्टिस डिसेंड डाउनवर्ड्स. बघा काय वेळेला काय होतं, फेल्युअर ऑफ टेस्टिस डिसेंड डाउनवर्ड फ्रॉम ॲब्डॉमिन टू स्क्रोटल सॅक called cryptorchidism. म्हणजे बऱ्याच वेळेला काही मेल मध्ये, फोइटल लाईफ मध्ये टेस्टिस या ॲब्डॉमिन मधून स्क्रोटल सॅक मध्ये येत नाही. अशा वेळेला काय म्हणायचं, क्रिप्टॉर्किडिझम. अँड इट कॉज स्टरिलिटी. आणि याचा परिणाम काय बघा, स्टरिलिटी म्हणजे प्रोडक्शन ऑफ स्पर्म, testosterone. It leads to cause sterility. टेस्टिस पेयर्ड स्ट्रक्चर आहे. स्क्रोटम मध्ये आहे, स्क्रोटल सॅक मध्ये वेल प्रोटेक्टेड आहे. मेसोडर्मल ओरिजिन आहे. ओव्हल इन शेप, 4 to 5 cm long, 2 to 3 cm wide, 3 cm thick. Testes develop in abdominal region, in foetal life and descend downward in scrotal sac through इंजुनियल कॅनॉल. इंजुनियल कॅनॉल मधून खाली येतात. फेल्युअर ऑफ टेस्टिस डिसेंड डाउनवर्ड डायरेक्शन कॉल्ड क्रिप्टॉर्किडिझम. अँड मेन फंक्शन ऑफ द टेस्टिस, प्रोडक्शन ऑफ टेस्टिसचं मुख्य काम काय असेल बघा, प्रोडक्शन ऑफ स्पर्म, मेल गॅमेट, spermatozoa and secretion of male sex hormone, androgenic hormone, testosterone. टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करतो. ह्याच्या 2 टेस्टिस आहेत, बघा फिगर मध्ये दाखवलेले. पेअर ऑफ टेस्टिस, इट्स मेन फंक्शन इज द प्रोडक्शन ऑफ स्पर्म. ऍक्च्युली या टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल आहे आणि यापासून स्पर्म तयार होतात.
त्याचबरोबर याच्यामध्ये इंटरसेल सेल किंवा लेडिक सेल आहेत, यापासून मेल सेक्स हार्मोन टेस्टिस्टेरॉन. देन सेकंड पार्ट ऍक्सेसरी डक्ट. ऍक्सेसरी डक्ट्स मध्ये याच्या अगोदर आपण असे टेस्टिस बघितलेले. टेस्टिस आर मेल गोनॅड्स आणि यामध्ये स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऍक्च्युअली टेस्टिसचे 250 ते 300 असे कप्पे झालेले असतात आणि प्रत्येक कप्प्यामध्ये 1 ते 4 सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहेत, स्पर्म तयार करणारे ट्यूब आहेत. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आर द structural and functional unit of testes. For it produce sperm. Accessory ducts मध्ये कोणकोणते पार्ट येतात त्याबद्दल लक्ष ठेवा. Accessory duct. Accessory ducts it includes reed testes. Reed testes posterior lateral side. Network tubular structure formed from posterior end of seminiferous tubules. टेस्टिस मध्ये असणारे जे सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, टेस्टिस मध्ये असणारे असे समजा सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहेत, पोस्टेरियरली इट फॉर्म नेटवर्क ट्यूब्युलर स्ट्रक्चर कॉल्ड रीड टेस्टिस. ऍक्सेसरी डक्ट्स मध्ये फर्स्ट रीजन इज द रीड टेस्टिस. सिंगल असेल तर आय स्पेलिंग रीड टेस्टिस. फ्रॉम रीड टेस्टिस पासून इथं काय तयार होतं बघा एका बाजूला. फ्रॉम रीड टेस्टिस फाईन ट्यूब्यूल्स 12 to 20 tubules present between रीड टेस्टिस and epididymis. हा भाग आहे तो epididymis called fossa efferentia. बस समजून घ्या. सेकंड पार्ट रीड टेस्टिस tubular network like structure at the posterior end of the seminiferous tubules. Reed testes. From reed testes 12 to 20 12 ते 20 fine duct or tubules arises called fossa efferentia. Fossa efferentia leads to form epididymis, comma like structure. बघा दोन्ही फिगर मध्ये या बाजूला इथे दाखवलेलं आहे, इकडे आणि या ठिकाणी आहे. long highly coiled tubular structure, comma like structure posterior lateral side of the testis called epididymis. Third region epididymis. हे सगळे पार्ट कशामध्ये येतात बघा. ऍक्सेसरी डक्ट. ऍक्सेसरी डक्ट मध्ये रेटी टेस्टिस किंवा रीड टेस्टिस, फासा एफ्रन्सिया, इपिडिडायमिस तिन्ही पार्ट इथे दाखवलेले आहेत. रीड टेस्टिस नेटवर्क ट्यूब्युलर स्ट्रक्चर 12 to 20 tubules, fossa efferentia, comma like structure or highly coiled tubules, epididymis. It measures about 20 feet long tube. यामध्ये 20 फूट किंवा 6 मीटर लांबीची कॉइल ट्यूब असते. epididymis. Epididymis is divisible into 3 parts called caput. Caput epididymis म्हणजे हेड. corpus epididymis body and cauda epididymis. Epididymis 20 feet long coiled tube or 6 meters. Divisible into 3 parts. Head caput epididymis, corpus epididymis and tail cauda epididymis. For epididymis form maturation of the sperm, fossa efferentia transfers sperm from reed testis to epididymis. Cauda epididymis from cauda epididymis actually posterior to epididymis, long thin muscular tube extend from cauda epididymis called fourth region is vas deferens.
फास्ट डिफरन्स. फास्ट डिफरन्स फिगर मध्ये आपण नाव दाखवलेलं आहे. फास्ट डिफरन्स म्हणजे टेस्टिस, हे पेअर्ड स्ट्रक्चर आहे. फास्ट डिफरन्स फ्रॉम posterior to epidermis nearly about 35 to 40 cm long tubes called fast difference or Fasa difference. Fasa differencia, fast difference. It measures about 35 to 40 cm long. Its main function is the conduction of spur from epididymis to forward direction. Entry of fast difference into abdominal region through inguinal canal. Fast difference हा शरीराच्या बाहेर आहे. स्क्रोटम, टेस्टिस, आउटर सरफेस ऑफ बॉडी, शरीरामध्ये आत जाण्याचा जो मार्ग आहे इंजुरियल कॅनॉल. अँड फास्ट डिफरन्स फॉर्म लूप ओव्हर द युरेटर और बॅक साइड टू युरिनरी ब्लॅडर अँड जॉइन्स टू. आणि हा कशाला जोडला जातो बघा. फास्ट डिफरन्स लॉंग ट्यूब आहे. एंटर इनटू ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये, पोटामध्ये प्रवेश केल्यानंतर फॉर्म लूप ओव्हर द युरेटर. युरेटर म्हणजे किडनी पासून तयार झालेले ट्यूब आहेत. कॅरी युरिन. फॉर्म लूप ओव्हर द युरेटर, बॅक साइड टू युरिनरी ब्लॅडर अँड फायनली जॉइन्स टू डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकल्स. ते ग्रंथी आहे सेमिनल व्हेसिकल. म्हणजे इथून तयार झालेली फास्ट डिफरन्स इंजुरियल कॅनॉल मधून पोटामध्ये येते. युरेटरच्या पाठीमागून लूप तयार होते किंवा युरिनरी ब्लॅडरच्या पाठीमागून डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकलला जॉइन होते. फास्ट डिफरन्स जॉइन्स टू डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकल टू फॉर्म इजॅक्युलेटरी डक्ट. आणि काय तयार होत असेल बघा, इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट 2 cm लॉन्ग पेअर्ड स्ट्रक्चर आहे. या बाजूला पण एक इजॅक्युलेटरी डक्ट तयार होते. फास्ट डिफरन्स अँड डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकल. फास्ट डिफरन्स अँड डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकल. इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट एंटर इनटू, समजा हा युरिनरी ब्लॅडरचा भाग आहे, neck of urinary bladder, and just below the neck of urinary bladder one gland is called prostate gland. Prostate gland इथून वर असणारी ट्यूब आहे फास्ट डिफरन्स या. इकडून येणारा जो पार्ट आहे तो डक्ट ऑफ सेमिनल व्हेसिकल. दोन पार्ट एकमेकांना जॉइन होतात आणि काय तयार होतं असेल, इजॅक्युलेटरी डक्ट 2 cm लॉंग. Both ejaculatory duct opens into urethra, that is prostatic urethra. Prostatic urethra. Urethra enclosed in penis. हा युरेथ्राचा भाग आहे. थोडासा एक ट्यूब आहे युरेथ्रा. Urethra enclosed in penis. Urethra is divisible into. Urethra is divisible into prostatic urethra, the portion of urethra present in prostate gland. हा जो पोर्शन आहे युरेथ्राचा जो भाग प्रोस्टेट ग्लँड मध्ये आहे, प्रोस्टॅटिक युरेथ्रा. मेम्ब्रेनस युरेथ्रा अँड स्पॉन्जी युरेथ्रा इज व्हेरी लॉंग. 3 भाग आहेत. हा युरेथ्रा आहे. युरेथ्रा पूर्णपणे हा पेनिस मध्ये इन्क्लोज आहे. इथे दाखवलेला का हा युरेथ्रा इथून पुढे चालू होतो. युरेथ्राचा काही भाग प्रोस्टेट ग्लँड मध्ये आहे, मिडल रिजन मध्ये आणि पुढे पेनिस मध्ये इन्क्लोज आहे. द ओपनिंग ऑफ युरेथ्रा इज कॉल्ड युरेथ्रल orifice. Urethral orifice for discharge of urine. In male only, urethra is very long, measures about 20 cm long, and urethra carries urine and seminal fluid, hence called urinogenital duct. मेल मध्ये फक्त काय म्हणतात बघा, urinogenital duct. Urethra carries urine from urinary bladder to outside, and it also conducts or carries a semen, sperm containing fluid. Hence, they serve as both functions, discharge of urine and discharge of semen, hence called
Urinogenital duct. Urethra in female is a very short and carry only urine. Female मध्ये असणारा जो युरेथ्राचा भाग आहे urinary bladder पासून तयार होणारा हा शॉर्ट आहे, कोरस हिया, कॅरी ओनली युरिन्स. बघा इथपर्यंत ऍक्सेसरी डक्ट, दोन टेस्टिसची माहिती लिहायची. ऍक्सेसरी डक्ट मध्ये रिट टेस्टिस, फासा इफ्रन्सिया. रिट टेस्टिस ट्यूब्युलर स्ट्रक्चर, नेटवर्क 12 to 25 tubules from reed testis to epididymis. Long coiled tubules, comma-like structure, 20 feet or 6 meter epididymis. 35 to 40 cm long, fast difference from epididymis posterior of epididymis to duct of seminal vesicle. Ejaculated duct. Reed testis, collection of sperm, fasa efferentia, supply sperm to epididymis, maturation of the sperm, carry sperm through vas efferentia, ejaculated duct, open into urethra in prostate glands. Third one is the glands, accessory sex gland. There are three types of glands. First one is the seminal vesicle. Seminal vesicle असं नाव काय दिलेलं बघा. It forms major portion of the semen. Seminal vesicle pair present just posterior to urinary bladder. Single prostate glands. And third one is the Copper's glands. Small pea size, also called bulbourethral glands. Bulbourethral glands असं पण नाव दिलेलं आहे. Bulbourethral glands, bulbous structures either side of urethra at the base of penis. Copper's glands, bulbourethral glands or Copper's gland, because it was first documented by William Coppers, English anatomist. हा एका शास्त्रज्ञाच्या नावावरून या ग्रंथीचं नाव दिलेलं आहे, Copper's glands, William Coppers. There are three types of glands. Seminal vesicles. आणि या ग्रंथीचा जो अभ्यास आहे बघा, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड. त्यानंतर आपण पुढच्या तासाला आहे, इथपर्यंत तुम्ही अभ्यास करा आणि काय अडचणी शंका असतील तर विचारा.